मित्रांनो नमस्कार. आपण बघत आहात तारतम्य. मी शिवाजी जवरे. तर आजचा आपण जो विषय घेतलाय तो मालदीव आणि भारत या 2 देशांच्या दरम्यान असलेलं राजकारण. तर मित्रहो, तुम्ही मागे एक सीरियल पण बघितली असेल. त्या सीरियलमध्ये फारुख शेख एक पुढारी असतो मोठा आणि तो फार साध्या सरळपणे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राजकारणावरती भाष्य करत असतो आणि साध्या सरळपणा म्हणजे निरागसपणे एखाद्या गोष्टीवर भाष्य केलं, की ते भाष्य जेवढं वास्तव असतं, तेवढंच ते समकालीन प्रवाहात मुत्सद्दीपणाच्या अभावी एक विनोद निर्माण करत असतो. म्हणजे तो म्हणतो, की बुवा त्या कुठल्या देशाचा तो आलेला जो प्रतिनिधी असतो त्याच्याबद्दल म्हणतो, "ओ क्या बीबीडी है बोले." बीबीडी म्हणजे बून बराबर देश. बून बराबर देशाच्या प्रतिनिधीला काय एवढी किंमत द्यायची? सचिव त्याला सांगतो, साहेब ऐसा नहीं रहता, वो क्या है कि आजकल अंतर्राष्ट्रीय पटल पर इन बातों का बड़ा महत्व होता है. देशों को छोटा-मोटा देख कर के इस प्रकार से भेदनीति का अगर हम अवलंबन करें, तो देश में हमारी बड़ी बदनामी होगी. इसलिए उसको बीबीडी वगैरह मत कहना. वो आएँगे, उनको आणि वही समुचित आदर और सत्कार के साथ उनसे पेश आना, अशा प्रकारचं ते असते. तर आपण मालदीवला बीबीडी वगैरे म्हणायचं नाही. मालिका मालिकेच्या ठिकाणी असते आणि हा विषय एक नुकताच घडलेला आणि गंभीर असल्यामुळे त्याला गांभीर्यानेच घेतलं पाहिजे. परंतु होते काय, की प्रत्येक घटनेवर भाष्य करताना विरोधकांनी थोडा विचार करून जर ते भाष्य केलं, तर त्यातलं गांभीर्य राहते आणि विरोधकांची जी नेहमीकरता एक प्रकारची गेल्या या 7-8 वर्षापासून, या 8-10 वर्षापासून जी त्रेधा तिरपीट उडते, ती त्रेधा तिरपीट वाचू शकते. विरोधकांची आपणास खूप काळजी आहे अशातला भाग नाही. परंतु विरोधक अत्यंत खुजे वाटणं, विरोधक सत्ताधाऱ्यांच्या किंवा सत्ताधारी एखाद्या शीर्षस्थ पुढाऱ्याच्या समोर खूपच खुजे पडतात असं दिसणं, हे सुदृढ लोकशाहीसाठी चांगलं नाहीये. नेमकं तेच होते. आता संजय राऊतांनी एक म्हणजे अ, प्रतिक्रिया दिली, की मालदीवच्या संबंधी जे काही झालं आहे, तर त्याचं राजकारण करून त्याचा राजकीय लाभ घेऊ नये वगैरे. अधीर चौधरींची जी मुलाखत झाली, ती तर अशा प्रकारे झाली, की जणू काही या संपूर्ण प्रकारामध्ये समकालीन सरकार हे परराष्ट्रीय धोरणामध्ये अ, अत्यंत अपयशीच झालेलं आहे. त्याला काही येतच नाहीये, म्हणजे त्यांना काही परराष्ट्र धोरणच नाहीये त्यांना काही. अशा प्रकारचं त्यांचं जे स्टेटमेंट होतं, त्यांनी जे काही त्या वार्ताहर परिषदेमध्ये जे काही त्यांनी मुलाखत दिली, ती होती, की अपना वो मालदीव का जो है तो मालदीव भी अपने खिलाफ जा रहा, बांग्लादेश भी खिलाफ जा रहा, कश्मीर वो पाकिस्तान में से तो चीन ने वो कॉरिडोर निकाला. अरे बरोबर आहे ना. चीन किंवा बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान हे लोक भारताशी काहीच कुठल्याच प्रकारचा स्वतःचा हितसंबंध न जपता तुमच्याशी काही मैत्रीच करणार आहेत. तुमच्याशी त्यांनी चांगलंच वागलं पाहिजे. तसं नाहीये. तुमच्या हिताची काळजी करायला शेजारी देश उत्तरदायी नाही आहेत. ते त्यांच्या हितसंबंधांची जपणूक करणाऱ्या रेषेवरती आपली वाटचाल करतील. हे तुमचं काम आहे, की ह्या सगळ्या समस्यांमधून रस्ता काढून तर कोणत्या प्रकारे काढायचा? सलोख्याने काढायचा, धाकधपटशाने काढायचा, सर्जिकल स्ट्राईक करून काढायचा, कसा काढायचा तुमचं बघा. आणि हे लोक तसे वागतात म्हणजे भारताचा अपयश अशातला भाग नाहीये. भारत वेळोवेळी या लोकांच्या, या शेजाऱ्यांच्या, या इतर अन्य देशांच्या, या नेत्यांच्या वागणुकीला कशा प्रकारचा प्रतिसाद देतात, त्यातून देशाला कसं सोडवतात, हे आपण बघितलं पाहिजे. आणि विद्यमान केंद्र सरकार
हे खूप काही यशस्वी आहे आणि सगळं काही चांगलंच आहे. आपल्याला हेही म्हणायचं आहे, म्हणून नाही म्हणता येत नाही. शक्यच नाही ते. परंतु ज्या प्रकारे संजय राऊतांनी म्हटलं, की राजकारण करू नका. म्हणजे म्हणजे राजकारण करू नका म्हणजे जसं काही ते हे हे घडवून आणलं की काय आणि मॅनेज केलं की काय? असा संजय राऊतांच्या बिटवीन द लाईन्स जो सेन्स असतो, म्हणजे शब्दांच्या पलीकडे जे असते, तुम्ही वाचा. उगाच काहीतरी आरोप नाही आहे. तर त्याच्यात असं होणं असतं, की बुवा हे मॅनेज करून सहानुभूती मिळवतात, मॅनेज करून प्रसिद्धी मिळवतात. अशा प्रकारचं ते काहीतरी भाष्य होतं. परंतु तुम्हाला माहीत आहे, की मालदीवमध्ये सतत 2 वेगवेगळ्या प्रकारचे अध्यक्ष असतात. त्यात बहुतांशी 2013 पासून विशेषतः मोहम्मद सोलिह वगैरे जे पूर्व अध्यक्ष होते, ते एक मागे नासीर होते. तर हे ते नासीर ते थोडेसे प्रो चीन होते आणि आत्ताचे जे आहेत मोइझू हे सुद्धा चीनला अनुकूल आहेत. पण सोलिह हे भारताला अनुकूल होते. तिथल्या इलेक्शनमध्ये आपण इंटरफिअर करून चीनला अनुकूल असलेला अध्यक्ष येऊ नये वगैरे असं तर काही करू शकत नाही ना. करता येतं, केलंही पाहिजे आणि चांगली गोष्ट आहे. एवढं म्हणजे इतक्या दूरगामीपणे जर एखाद्या देशाचे राजकारणी जगातल्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करून आपल्याला अनुकूल तिथले निकाल लागावेत, इथपर्यंत जर पोहोचत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. स्वागतार्ह आहे आपल्या देशापुरती. परंतु मालदीवमध्ये जे आताचे विद्यमान मोइझू हे अध्यक्ष आले आहेत, त्यांचा चीनचा दौरा सुद्धा झाला आताच, एवढ्यातच. ते जे भारताला प्रतिकूल आहेत आणि चीनला अनुकूल आहेत. म्हणजे ते सुद्धा मोदींनी घडवून आणलं काय, की तिथल्या निवडणुकीत मुद्दाम सांगितलं, की तुम्ही काय करा, चीनला अनुकूल, आम्हाला प्रतिकूल अध्यक्ष निवडा. मग नंतर तुमच्या लोकांना काय सांगा, मग तुम्ही आमच्या पर्यटनासंबंधी किंवा आमच्या देशासंबंधी काहीतरी प्रतिकूल कुरापती काढा. मग ते तुमच्या कुरापती काढल्यानंतर मग मी लक्षद्वीपला जाऊन तिथे दौरा करेल. मग ते माझे फोटो जगभर व्हायरल होतील. मग माझ्या फोटो जगभर झाल्यानंतर मग लोक काय करतील, लक्षद्वीपला महत्त्व देतील आणि मालदीवची म्हणजे मालदीवला एक म्हणजे त्याचा त्यातलं जे पर्यटन आहे, त्यातल्या ज्या यात्रा आहेत, त्या न करता अन्यत्र पर्याय शोधतील. मग मालदीव अडचणीत आल्यानंतर मग मालदीवचे लोक, मालदीवचे मंत्री-बिंत्री चिडून काहीतरी बोलतील. ते आमच्या अंगावर येतील. म्हणजे प्रोव्होक करतात. म्हणजे एखादा बॉलर कसा बॅट्समनला काहीतरी चुका करायला लावतो आणि मग चुका करायला लावतो, की त्याची एकतर झेल उडतो किंवा मग तो एलबीडब्ल्यूमध्ये पकडला जातो. तर अशा प्रकारचं ते मोदींनी मॅनेज केलं होतं. म्हणजे आमच्या लहानपणी एक चित्रपट यायचे. त्यांची एकच एकच स्ट्रॅटेजी असायची. तो हिरो आपला जो नायक असतो, तो नायिकेला प्रभावित करण्यासाठी काहीतरी गुंडांना 4-2 म्हणजे आमिष देतो, काही पैसे देतो. सांगतो, की मग मी इथून जाईल, मग ती मुलगी येईल. त्या मुलीला मग तिथून छेडखानी करा. मग मी तुम्हाला 2-3 लोकांना मारेल, मग तुम्ही मार खायचा आणि निघून जायचं. असं काही राजकारण आहे का? म्हणजे राष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण अशा पातळीहून चालत असेल, तर मग आनंदी आनंदच आहे. आणि संजय राऊतांच्या या त्या अभिप्रायातून तसंच काहीतरी दिसते. खरं म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे मालदीवमध्ये ह्या 2 गोष्टी आहेतच. एक भारताला अनुकूल, चीनला प्रतिकूल. दुसरी दुसऱ्या विचार प्रवाहाचे लोक आहेत, की जे भारताला प्रतिकूल आणि चीनला अनुकूल. अ, आणि मग हे जे आलटून-पालटून किंवा कधी-कधी सलगतेनं सुद्धा चीनला प्रतिकूल आणि भारताला अनुकूल लोकही निवडून येतात. तो भाग वेगळा. पण ही म्हणजे काही घटना ह्या स्वयंघटित, स्वयंचलित ज्याला आपण म्हणतो. एक एकदम काही आध्यात्मिक पातळीवरून जाऊन ठेविली अनंती तैसेची राहावे आणि होनी तो होनी है, अनहोनी कैसे होगी, असं म्हणायचं नाही. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर काही घटना घडतात, त्या स्वयंघटित, स्वयंचलित असतात आणि त्या घटनेनंतर जर असं काही झालं, की कोणाला तरी शह देण्यासाठी पंतप्रधानांनी अशा प्रकारचे पर्याय निवडणे, अशा प्रकारच्या काही 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 मार्गांचा अवलंब करणे, हे साहजिक आहे. मोदींना असं वाटलं असेल कदाचित, की मालदीव जर भारताच्या अधिक विरुद्ध पवित्रा घेऊन आपली वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असेल, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला, भारताच्या सार्वभौमतेला जर अपायकारक किंवा प्रतिकूल ठरणाऱ्या पावलांमुळे जर चीनला अधिक हिंद महासागरामध्ये हस्तक्षेप करायला संधी देत असेल, तर आपण मालदीवला काहीतरी संकेत दिले पाहिजे आणि तिथे त्यांनी सांकेतिक पवित्र्यातून लक्षद्वीपला जाऊन दिले असतील. आणि तुम्हाला माहीत आहे, की संपूर्ण जग म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड
म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, भारत, बांगलादेश हे सर्व देश चीनच्या दक्षिण चीन समुद्र परिसर या योजनेने धास्तावलेले आहेत. मी एक अत्यंत काळजीपूर्वक शब्द वापरतोय, धास्तावलेले आहेत. कारण तुम्ही कितीही म्हणा, की आम्ही 1962चा भारत नाहीये वगैरे. पण कुठलाही देश अनावश्यक युद्ध करण्यासाठी कधी तयार नसतो. कारण युद्ध हे कोणत्याही जेत्याला किंवा पराभूताला मागं घेऊन जात असते. युद्ध काळामध्ये शैक्षणिक आणि पायाभूत सुधारणांच्या क्षेत्रामध्ये खूप माघार घ्यावी लागते, खूप मागे जात असते. विचार करा पॅलेस्टाईनमध्ये आज युवकांची, कलावंतांची, लेखकांची, विद्यार्थ्यांची काय अवस्था असेल, युक्रेनमध्ये काय अवस्था असेल. आज भारतातल्या या शांत आणि अत्यंत सुव्यवस्थित वातावरणात आपण व्यक्तिगत पातळीवर, कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर प्रगतीच्या दिशेने चालत आहोत. ही जर आज युक्रेन आणि पॅलेस्टाईन किंवा इस्रायलमधल्या वातावरणाशी आज आपल्या उपलब्ध अवस्थेची तुलना केली, तर खूप आपण भाग्यवान आहोत किंवा आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या राज्यकर्त्यांनी खूप चांगलं वातावरण ठेवलं आहे. पाकिस्तानसारखा नाठाळ देश असूनही आपण खूप चांगल्या प्रकारे वेळ येईल तेव्हा संघर्ष टाळण्याच्या पवित्र्यात काही लोक म्हणतात किंवा ते आपण पाकिस्तान इतकं विचित्र वागतो तरीही अरे पण त्याचा एक विवेक असतो. शक्यतोवर युद्धावस्था टाळली पाहिजे आणि अशा अवस्थेत आम्ही लोक म्हणजेच म्यानमार, थायलंड, श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया आणि भारत, बांगलादेश हे धास्तावलेले म्हणजे त्यांची इच्छा नाहीये की चीनशी युद्ध करावं. परंतु चीनच्या दक्षिण चीन समुद्र परिसराची त्याची जी कल्पना आहे किंवा त्याचा जो एक वसाहतवादाचा एक ध्यास त्यांनी घेतलाय. त्याला ध्यास हा शब्द घेणं चांगलं नाही. ध्यास हा शब्द सकारात्मक आहे. खरं म्हणजे त्याला फॅड म्हटलं पाहिजे. चीनच्या डोक्यात ती एक क्रेझीनेस आहे, की माझं इथं वर्चस्व असलं पाहिजे. अमेरिकेने 2018 मध्ये एक एक इशारा देऊन पाहिला होता, की आंतरराष्ट्रीय नियम पाळावे लागतील तुम्हाला. दक्षिण चीन समुद्र हा सगळा तुमचाच असं म्हणून चालणार नाही. त्यावेळेस चीननी ताबडतोब स्टबॉर्न उत्तर दिलं होतं, की तुमचे आंतरराष्ट्रीय नियम वगैरे तिकडे पाळा, इकडे चीन म्हणेल तेच होईल. ही केवढी दादागिरी आहे, केवढं हे आंतरराष्ट्रीय औद्धत्य आहे चीनचं. आणि असं असताना हे सर्व देश एकत्र असूनही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडपासून तर श्रीलंकेपर्यंत आपण सर्व आपली इच्छा नाही आहे, की चीनशी युद्ध व्हावं. पण त्यात जर मालदीवसारख्या देशाकडून जर चीनला आणखीच अनुकूलता मिळाली, तर ते भारतासाठी डोकेदुखीची लक्षणं आहेत. डोकेदुखीची ती चिन्ह आहेत. म्हणून मोदींनी लक्षद्वीपला जाऊन मालदीवला जर एक संकेत दिला असेल, की आम्ही इथे पण पर्यायी पर्यटन उभं करू शकतो आणि तुमच्याकडे जी काही परकीय गंगाजळी येते, तुम्हाला जो काही अ, पर्यटनातून परकीय निधी मिळतो, त्या निधीला आम्ही बऱ्यापैकी लक्षणीय प्रमाणात प्रभावित करू शकतो. ॲट अ रिमार्केबल स्टेज वी कॅन कर्ब युअर इन्कम. आणि मग असं जर असेल, हा हा संकेत देताना जर तेथील मंत्र्यांकडून, तेथील लोकांकडून जर अत्यंत हीन पातळीवरून भारतीय पंतप्रधानावरती आणि एकूणच भारतीय व्यवस्थेवरती जर ते लोक प्रतिकूल बोलत असतील, तर त्याचं राजकारण सत्ताधारी पक्ष करणारच आहे. कोण कोणती संधी थोडीच हरवून बसणार आहे. परंतु मोदींना कुठलातरी लाभ होतो काय? भारतीय जनता पक्षाला कोण्या एखाद्या घटनेतून काहीतरी एक बूस्टअप मिळते काय? अशा प्रकारे कावळा चिमणी विरोधकांनी करू नये. त्यातून काय होते, की ते खूप खुजे भासतात. आणि मी परत एकदा सांगतो, विरोधक खुजे भासणं किंवा विरोधक खुजे असणं ही सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अत्यंत म्हणजे अवांछनीय असं ते दृश्य आहे. दुसरं एक सांगायचं म्हणजे, की या एकूण प्रकारामध्ये आपण पर्यटनाच्या संबंधी मालदीवच्या लोकांकडून जो एक म्हणजे अवांछनीय असा जो एक शेरा मारला होता, असा जो एक टोमणा मारलेला भारतीयांबद्दल, त्याबद्दल मात्र आपण विचार करायला पाहिजे. एक फिशर ट्रॅव्हलर म्हणून एक प्रवास वर्णनकार आहे.
त्यांनी लिहून ठेवलं असं, की याह्या खान पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना त्यांनी तिथे एक जो नियम बनवला होता, की बुवा कुणीही कुठेही आपलं नाव वगैरे लिहिलं किंवा कुठेही कोणतेही जर नॅशनल हेरिटेज किंवा इंटरनॅशनल हेरिटेज किंवा कुठल्याही अशा एखाद्या पर्यटन स्थळावरती नैसर्गिक स्थळावरती जर कोणीही कोणत्याही प्रकारचं अवांछनीय वर्तन केलं, तर त्याला त्यावेळेस याह्या खानांनी ₹10,000 दंड आणि 6 महिन्याची शिक्षा ठेवली होती. हे त्या प्रवास वर्णनकारांनी लिहिलं आहे. माझ्याकडे माझ्या नोंदवहीमध्ये याचं टिपण आहे. तशी भारतात कुठली व्यवस्था नसल्यामुळे इथे काय होते, की नारळाचं झाड दिसलं तर आपल्या प्रेयसीचं नाव लिहायचं, बदाम काढायचा, आपलं नाव लिहायचं आणि ती प्रेयसी याला ढुंकून पाहते, की तो भाग वेगळा. बरं असो ते तुमचं काय असेल. पण ते तुमच्या त्या खाजगी गोष्टी ते तुम्ही नारळाच्या खोडावर का बरं लिहिता? एखाद्या खडकावर का बरं लिहिता? आपली पर्यटन स्थळं त्यांनी लिहून ठेवलं आहे, की भारतातल्या लोकांना त्यांची पर्यटन स्थळं चांगली जपता आली नाही. त्या तुलनेमध्ये पाकिस्तानातील स्थळं चांगली जपली. मी काही पाकिस्तानवादी वगैरे आहे अशातला भाग नाही किंवा मी भारतीय लोकांचा या एका निमित्तानं भांडवल म्हणून काही उपमर्द करू इच्छितो अशातला भाग नाही. एक आत्मनिरीक्षण म्हणून आपणच आपल्याकडे बघितलं पाहिजे. तर हा जो प्रकार आहे हा वाईट आहे. आपला हा प्रकार जिथे जाऊ तिथे घाण करू, आपली नावं लिहायची काय, प्लास्टिक फेकून द्यायची काय, हा प्रकार आपण खूप चांगल्या प्रकारे विचारात घेतला पाहिजे. याला पायबंद घातल्या गेला पाहिजे. सर्वच गोष्ट आपल्या आपल्या भिंती अतिक्रमणात. त्याच्यानंतर आपली म्हैस आणि म्हैस म्हणजे आजोबा म्हैस बांधत होते अ, अ, आणि वडील बाईक ठेवत होते आणि आता आम्ही कार ठेवतो. फक्त काय झालं माहिती आहे काय? आमची साधनं वाढली, वृत्ती तीच राहिली. तर ती प्रगती किंवा विकासाचं लक्षण नाही मानता येणार. म्हणजे आजोबा दूध काढत होते, वडील म्हणजे बाईक चालवत होते आणि आम्ही आता कार अतिक्रमणात ठेवतो. हा प्रकार वाईट आहे. हे सगळं नसलं पाहिजे. माझा कुठल्याही प्रकारे सार्वजनिक व्यवस्थेवर भार पडू नये. माझ्यामुळे सार्वजनिक वाहतुकीत कुठल्या प्रकारचा अडथळा येऊ नये. मी अधिकाधिक अल्प असे कुठल्याही योजनेचे लाभ घेऊन माझा निर्वाह करेल. ह्या एवढ्या अत्यंत दक्ष आणि दायित्व भावनेनं आपण आपल्या राष्ट्रामध्ये जीवन जगलं, तर फार मोठी देशभक्ती केल्यासारखं होईल. एवढं बोलून मी आजच्या या विषयाला इथे विराम देतो. धन्यवाद. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.